जास्त होता, तुम्हाला जास्त लुटला भाऊ, तुम्हाला घासलेला तुमचं डिझेल असेल, पेट्रोल असेल, साबण असेल, त्या सगळ्या गोष्टीवर लुटीतून आम्ही पाहतोय, प्रचंड ताकदीनं आम्ही पाहतो. साधं रिलायन्स तो छोटा अंबानी आहे, त्या रिलायन्सच्या ग्रुपला छोट्या अंबानीला या 49,000 कोटी रुपये त्याच्यावर कर्ज होतं, फक्त 500 कोटी रुपये वसूल करून घेतले, 48,000 कोटी माफ केले. 48,000 कोटी एका छोट्या अंबानीचे माफ केले रिलायन्स कंपनीचे. आणि आमच्या पुऱ्या राज्याला किती पाहिजे? जास्तीत जास्त 50,000 कोटी. अरे एका माणसाला, एका कंपनीला तुम्ही 48,000 कोटी माफ करताय आणि आम्हाला रस्त्यावर बोलवतोय, आम्हाला चक्काजाम करावं लागतं. हे लूट थांबण्यासाठी तुम्ही आम्ही जेथपर्यंत एकत्र येणार नाही, निवड चक्काजाम नाही. तर मी मागे सांगितलं का नेपाळ सारखं व्हाची वाट पाहू नका, हरा आम्ही सुद्धा घरात घुसल्याशिवाय राहणार. साधा इतका चक्काजाम झालाय, तहसीलदार तरी आलं का ते घेरपट? 50 किलोच्या वरते वजन नसेल, पण त्याला नीरा ट्रॅक्टर रेत्या गिट्यामध्ये पैसे किती भेटते विचारा. एखादी तारीख जरी असेल रस्त्याची, तर बगर पैशाशिवाय रस्त्याची तारीख आम्ही पाहतोय, तो निकाल देत नाही. एवढी सगळं इकडे करप्शन झालेलं आहे. तुमच्यापेक्षा तर दारू विकणारे चांगले अरे गावात 2 नंबरनं. म्हणजे तुम्ही आम्ही एवढे मोठे 5-5, 10-10 एकर जमीन पिकवायची, 8-8 घंटे त्रास सहन करायचा, आणि तो सकाळी दारू आणतं, दुपारी विकतं, संध्याकाळी खतम होतं, त्याच्या घरात 2,000 रुपये देतं आणि त्याच्यातले 500 पोलिस देतं. सांग रे. म्हणजे इथे जो बेमानीनं जगतोय, दुसऱ्याला माराची व्यवस्था करतोय, तो या देशात श्रीमंत झाला आणि आम्ही मात्र गरीब अधिक गरीब होत चाललेला आहे. सोयाबीनच्या काय भावाची शिफारस केली माहिती आहे तुम्हाला? राज्य सरकारनं शिफारस केली 7,070 रुपयाची. ते मी नाही केली, राज्य सरकारचं कृषी मूल्य आयोग आहे, राज्य कृषी मूल्य आयोग. जे 5 विद्यापीठं आमची आहे, 5 विद्यापीठं जे काही जमा खर्च आणि उत्पादन याचं जे बेरीज काढलं, आणि मग राज्य सरकारनं केंद्र सरकारला काय सांगितलं का यावर्षी सोयाबीनला भाव काय पाहिजे? 7,070 रुपये. किती भाव पाहिजे भाऊ? 7,070 रुपयाची शिफारस केली.